श्री स्वामी समर्थ. मी रेणुका. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण 13वा अध्याय वाचणार आहोत. चला तर सुरू करूया. श्री गणेशाय नम. शुक्ल पक्ष सासशीकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यादेयी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रति कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादिक कराव्यासी लज्जा वाटत असते त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सनिध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा म्हणी समजला. सेवेकरण माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकरास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींशी बाळाप्पा ते उठविले. तै पासनी बाळाप्पाशी त्रास देत हरनिशी घराने सांगता समर्थांशी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ज्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एके तपापर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा भूत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहेस चोळाप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूला जमादार चोळाप्पा जवळ ये सत्वर म्हणे त्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हा पासी बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसा ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आम्हा पासी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळाप्पा करणे जबाब दिदला चोळाप्पाने बाळाप्पा देते तरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईंनी ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणतसे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसरी समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करून या झोळी समर्थ करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणते भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्र आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थ काय असे उणे तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीते आणून न लागता एक क्षण 100 वर गंती झाली. झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळाप्पा तुझे फिटले रीन स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परिण आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागोनी दुष्टोंतरी ताडन करी भाऊसाळ. ते ऐकून बाळाप्पासी दुःख झाले मानसी सोडूनी स्वामी चरणाशी म्हणती जावे येथोनी आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी याकरिता दुसरे दिनी समर्थजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येत त्याचे आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेला. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवित जपाचा. काढून दिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसी गर्भभरे ती कोणाशी मानेनाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी भाऊ होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे. परी राणी सभिओनी तैस न केले तयानी समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी पातले. तयाशी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामींच्या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नुपराये. मग सेवा कराव्यासी घेऊन गेले बाळाप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातूनी. बाळाप्पा बोलेले त्यासी द्रव्यासा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रीने उद्यापान हिशोब जपाचा घेतला. बाळाप्पानी चाकरी एक तप सरासरी केलीच उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती
तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीते. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जय स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरितसारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भक्त परिसुत त्रयोदशोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरितसारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. आपला आजचा 13वा अध्याय झालेला आहे. तुम्हाला जर माझा हा प्रयत्न आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.